अवी, माझं थोडं ऐकशील का रे बाळा? काय? जे झालं ना ते बदलता येणार नाही, पण सुधारता तर येईल. म्हणजे? सगळीकडे चिडचिड करून काही उपयोग नाही. कधीतरी गोड बोलावं लागतं. तुझं काम होईपर्यंत बायकोशी जरा नीट वाग. हे तू म्हणतेस आणि काय करू? मखरात बसवू का तिला? आणि तिचा हा जो माजुरडा बाप आहे त्याची आरती ओवाळू? आणि हे सगळं करून माझं टेंडर पास होणार आहे का? अरे प्रयत्न तर कर ना जरा. नाही करायचेत मला प्रयत्न. त्या माणसांनी मला भर ऑफिस मध्ये कान पकडून माफी मागायला लावली आणि ही घटना उभ्या जन्मात विसरणार नाही अभि. अरे नको विसरू रे, पण ते हिंदीमध्ये जी म्हण आहे बघ, वेळ पडली तर गाढवाला सुद्धा बाप म्हणावं लागतो. ही मराठी आहे. हा तेच ते. तर ते तू कोकले आहेत ना, ते त्यांना बाबा 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 कर, त्यांच्या पाया पड, माफी माग, पाहिजे तर बायकोची पण माफी माग. हा तिला घेऊन जा. ती नाही येणार आहे. आणि मुळात मला त्यांच्या घराची पायरी चढायची नाही आहे. नको. हे बघ, आपल्याला पैशाची गरज आहे ना, त्या भालेरावचे पैसे नाही दिले तर तुझा जीव जाईल की नाही? तुझ्या जीवापेक्षा मोठं काय रे? आणि मी कुठे सांगते त्यांच्याशी कायमचे संबंध जोड म्हणून. एकदा काम झालं तुझं, पैसे मिळाले की त्या बाप बेटीला तुझा इंगा दाखव. आई, हाँ चहा दे ना का जरासा. हो मंदा चहा दे जाताना. ओके मस्त. दुसरे कामच नाहीत ना तुला? आली मी ऑलरेडी काम करून. कळलं ना? बाबा अहो काय हो? अहो काय होतंय तुम्हाला? तुम्ही एवढे रेसलेस का दिसताय? तुमचं बीपी वाढलंय का? मी चेक करू का? मी मशीन घेऊन येतो. ज्या माणसाचं मला आयुष्यात थोबाड बघायचं नाही, तोच माणूस या ना त्या कारणाने सतत माझ्या नजरेसमोर येत असतो. अहो कोणाबद्दल बोलताय तुम्ही? तोच मासोडा, तिचा नवरा. अगं बाई, आता काय केलं त्याने? माझ्या ऑफिसमध्ये आला होता तो. मेवा आणलाय तुमच्यासाठी. मेवा 1,00,000 रुपये. नाही 1,00,000 रुपये आत्ता. एकदा टेंडर माझ्या नावावर करा, यानंतर तुमची सेवा करणं माझा धर्म. तुझ्यावरनं गुन्हाच नोंदवला पाहिजे. काय काय? नाही 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 साहेब 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 नाही. तिकडे उभं राहायचं, कान धरून माफी मागायची. कान धरून माफी माग, नाही तर सॉरी 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 सॉरी. शी, किती निर्लज्ज माणूस आहे हा. तुम्हाला लाच ऑफर करत होता. बरं केलं तुम्ही. त्याला चांगला धडा शिकवलात ना, ते बरंच केलं. ते सगळं ठीक आहे रे मंदा, पण ह्या सगळ्याचे परिणाम काय होतील ह्याचा जरा विचार केलात का तुम्ही? हो, तो आहे बघ, घरी जाऊन आपल्या अनुला त्रास देईल. हो, तिला मारझोड करेल. आई आई अहो, ही परिस्थिती तिची तिनं सोडवून घेतली आहे. हो, खूप प्रेम होतं ना तिचं. तू जरा गप्प बसशील? मी गप्प बसून परिस्थिती बदलणार आहे का? आला ना शेवटी लायकीवर. आई तू बरोबर बोललीस का? मला ना आता ताईची काळजी वाटायला लागली. त्या सगळ्यातून ताईची सुटका कधी होणार काय कळतच नाही. इतकी सुंदर मुलगी माझी,
इतकी शिकलेली गुणी माती करून टाकली या माणसाने माझ्या मुलीचे आयुष्याचे. काय स्वप्न बघितली होती. छान नवरा करून देईन तिला, तिला समजून घेणारा, तिला जपणारा. काय बघितलं या थर्ड क्लास माणसा, देवालाच माहिती. बाबा ऐका ना, तुम्ही ताईला प्लीज माफ करा ना. झाली ताईकडून चूक, पण ताईचं लग्न झाल्यापासून ती ह्या सगळ्या गोष्टी एकटी सहन करते. तिने आतापर्यंत घडलेल्या कुठल्याच गोष्टीबद्दल आपल्याला कधीच काही कळू दिलं नाही, कधी सांगितलं नाही. बाबा तुम्ही तिला माफ केलं ना तर तिला एक हक्काचं घर पुन्हा मिळेल. तिचं मन मोकळं करायला तिला आपल्याकडे येता येईल. अगदी बरोबर बोलतोय मंदार. माझंही हेच मत आहे. अहो, निदान तिची घुसमट तरी कमी होईल. आपण आपल्याकडून तिला काहीतरी मदत करू शकू. माई, मी तिला कधीच माफ करणार नाही. कधीच नाही. देवा देवा, वा, बाबांच्या मनातला तिच्याबद्दलचा राग कधीच कमी होऊ देऊ नकोस रे देवा. थँक्यू थँक्यू. माझ्या आजच्या वागण्याचा हिला चांगलाच राग आला असणार. आई म्हणाली तसं आत्ता मला गरज आहे, त्यामुळे थोडं बोलून काम करून घ्यायला हवा. पण आत्ता लगेच हिच्याशी बोलून काही उपयोग होणार नाही. काय करू, कसं बोलू.